नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या बातमी गावाकडच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा धरण प्रकल्पाबाबत गंभीर आरोप करण्यात आलेत. तेलंगणा सरकारकडून मनमानी कारभार होत असल्याचा दावा करत श्रीकांत सुगरवार यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. मेडीगड्डा धरणाच्या कामासाठी ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता देण्यास नकार असताना सध्या गेट बंद करून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करत आहे. मात्र महाराष्ट्रातील रुग्णवाहिकांना जाण्यास परवानगी दिली जात नसल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील महाराष्ट्र हद्दीतून परवानगीशिवाय माती, मुरुम आणि रेतीचं अवैध उत्खनन करून ते धरणाच्या कामासाठी वापरलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. याबाबत कोणतीही रॉयल्टी भरलेली नसल्याचं, शासनाच्या महसुलाचं नुकसान होत असल्याचं नमूद करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मेडीगड्डा धरणाचं गेट खुलं करावे अशी मागणी करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय सिरोंचा गडचिरोली येथून प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र करारनामा करून पोचमपल्ली गावाजवळ मेडीगड्डा धरण बांधले आहे. या धरणाच्या वेळी करारनामामध्ये नॅशनल हायवेपर्यंत रोडची नमूद असतानाही त्यांनी रोडकडे अनदेखी करून या गेटलाही सद्यस्थितीत बंद ठेवलेले आहे. सध्याच्या काळात मेडारा सम्मका जत्रा असून या रोडवरून येण्या जाण्यासाठी हजारो भाविक प्रवास करतात, पण त्यांच्या या बंद गेटमुळे अनेकांना 40 ते 100 किलोमीटर दूरून फिरावं लागत आहे. तसेच आपल्या राज्यातले महसूल विभागाकडून कोट्यावधीचं नुकसान करून त्याने रोडसाठी पण माती वापरत आहे. याविषयी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार सविस्तर माहिती देणार आहे. मेडीगड्डा धरण आहे. या धरणावर तेलंगणा सरकारने ब्रिज बांधून सद्यस्थिती गेट बंद ठेवले आहे आणि त्यांच्या वापरासाठी मातीचा पण उपयोग होत आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा धरण बांधलं त्यांनी त्या राष्ट्राकडून आपल्याला येऊन जेव्हा अमरीशराव मंत्री होते ते विनवणी करून इकडे गेट बांधले. परंतु धरण बांधल्यानंतर कुठली व्यवस्था आपल्याला सहकार्य केलेलं नाही. जसं की रस्ता बनवायचा आहे NH63पर्यंत, पण ते रस्ता बनवून नाही दिला. आता सध्या काळामध्ये 2 वर्ष होत आहे गेट बंद केलेलं आहे. त्यामुळे लोकांना आवाजावासाठी 80 किलोमीटरपर्यंत फिरावं लागत आहे, फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे लोकांना जसं आरोग्य व्यवस्था हो असे 2-4 जीव पण गेले आहे, जे लोक दवाखान्यापर्यंत पोचले नाहीत त्यांना. तर माझं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर गेट खुललं पाहिजे आणि लोकांना सुविधा दिली पाहिजे. आणि एक विषय आहे की गैरफायदा घेऊन याचा हे लोक माती वापरत आहे, महाराष्ट्रामधून मुरुम वापरत आहे, रेती वापरत आहे. मग मला वाटतं की करोडो रुपयाचं महसूल हे लोक खात आहेत. तर त्यामुळे नुकसान होत आहे महाराष्ट्र सरकारचं. परंतु महाराष्ट्र सरकारला अनेक निवेदन दिलेसुद्धा त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे. तर माझी विनंती हे आहे की लवकरात लवकर यांना लाखो करोड रुपयाचे जे दंड होते ते दंड करून आपल्याला महसूल कव्हर करावी आणि लवकरात लवकर गेट खोललं पाहिजे. नाहीतर यासाठी समोर आंदोलने, उपोषणे हे सुद्धा होणार आहे. हे लक्षात घेऊन मेडीगड्डावाल्यांनी समोर येऊन गेट खोलून नागरिकांना या त्रासापासून दूर केले पाहिजे, असे माझे म्हणणं आहे. आपल्या सीमावर्ती भागातील लोकांचं म्हणणं आहे धरणावरील गेट हे रात्र इथले संबंधित काही लोकांकडून पैसे घेऊन किंवा त्यांचे स्वतःचे हेवी व्हेकल हे धरणाचे गेट काढून सोडून राहिले, अशी आपल्या सीमावर्ती भागात चर्चा सुरू आहे. याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे विषय माझ्यापर्यंत पण आला आहे आणि रात्रीच्या वेळेस तेलंगणातील काही मोठ्या गाड्या पैसे घेऊन हे लोक सोडत आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता मी तुम्हाला देईल ते पुरावे आणि कलेक्टर साहेबांनासुद्धा पाठवलेले आहे. परंतु सामान्य व्यक्तीसाठी हे लोक गेट खोलत नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की लाईट व्हेकल जे आहे 4 चाकी मोठे गाड्या न सोडता लहान गाड्या सोडावे, ॲम्ब्युलन्ससारखे सेवा गाड्या सोडावे आणि 2 व्हीलर 2 चाकी असे गाड्या सोडावे. आमचं म्हणणं एवढंच आहे. आम्हाला काही याच्यामध्ये काही फायदा पाहिजे नाही ना, काही यांच्याकडून आता पाणी तर देणार नाही, त्या विषयावर आमचं आहे. परंतु ते लोक दुर्लक्ष करत आहे. आपले महाराष्ट्र अधिकारी पण दुर्लक्ष करत आहे, शासन पण दुर्लक्ष करत आहे. ही बाब कलेक्टरपर्यंत गेली आहे, आमदारपर्यंत गेली आहे, खासदारपर्यंत गेली आहे.
तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांचं हे कुठलेही समस्याबाबत हे करत नाही, समस्याबाबत समाधान करत नाही. त्यामुळे लोकांचं आंदोलन करायचा आता इशारा दिलेला आहे. आम्ही गेटजवळ आणि हो सके तहसील ऑफिस नाही तर कलेक्टर ऑफिस इथे पण आम्ही आंदोलन करायला तयार आहे. लवकरात लवकर गेट फोडलं पाहिजे आणि लोकांना सेवा दिली पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र राज्याचा करारनामा करून पोचमपल्ली गावाजवळ मेडीगड्डा धरण बांधले आहे. या धरणाच्या वेळी करारनामामध्ये नॅशनल हायवेपर्यंत रोडची नमूद असतानाही त्यांनी रोडकडे अनदेखी करून या गेटलाही सद्यस्थितीत बंद ठेवलेले आहे. सध्याच्या काळात मेडारा सम्मका जत्रा असून या रोडवरून येण्या जाण्यासाठी हजारो भाविक प्रवास करतात, पण त्यांच्या या बंद गेटमुळे अनेकांना 40 ते 100 किलोमीटर दुरून फिरायला लागत आहे. तसेच त्यामुळे नुकसान होत आहे महाराष्ट्र सरकारचं. परंतु महाराष्ट्र सरकारला अनेक निवेदन दिलेसुद्धा त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे. तर माझी विनंती हे आहे की लवकरात लवकर यांना लाखो करोड रुपयाचे जे दंड होते ते दंड करून आपल्याला महसूल कव्हर करावी आणि लवकरात लवकर गेट खोलला पाहिजे. नाहीतर यासाठी समोर आंदोलने, उपोषणे हे सुद्धा होणार आहे. हे लक्षात घेऊन मेडीगट्टावाल्यांनी समोर येऊन गेट खोलून नागरिकांना या त्रासापासून दूर केले पाहिजे असे माझे म्हणणं आहे. राज्यातील लोकांचे असं म्हणणं आहे, म्हणजे राज्यातील म्हणजे नेमकं सीमावर्ती भागातील लोकांचे असं म्हणणं आहे हे एकतर आपल्याला रहदारीचा गेट बंद करून टाकले आणि दुसरी गोष्ट आपल्या सीमावर्ती भागातील म्हणजे आपल्या राज्यातील महसूलचे कोट्यावधीच्या नुकसान पण होत आहे. त्यांच्या स्वतःच्या रोडसाठी आपल्या राज्यातील पूर्ण माती, रेती आणि मुरुम उचलून स्वतःच्या कामासाठी रोड बनवून राहिले, पण आपल्याला जाण्यासाठी गेट सध्या बंद ठेवलेले आहे. तरी ते आपले राज्य सरकारने याच्यावर आक्षेप घेऊन एकतर त्यांची पूर्ण मदत बंद करावे आणि याच्यावर करून महसूल वसूल करावा. याच्या कोट्यावधी रुपयाचा दंड टाकून या तेलंगणा सरकारकडून कोट्यावधींच्या नुकसान भरपाई करून घ्यावे. आलापल्ली येथे श्री मार्कंडेश्वर जयंतीनिमित्त पद्मशाली सालेवार समाज मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. वीर बाबूराव चौकातून सुरू झालेल्या या मिरवणुकीत श्री मार्कंडेश्वर यांची प्रतिमा ठेवून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान महिलांनी नृत्य सादर करत समाज एकतेचा संदेश दिलाय. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी मंडळाचे अध्यक्ष बनैया बत्तुलवार, नरेश बोमावार, गणेश आडगोपुळवार तसेच इतर समाज बांधवांनी सहकार्य केले. या मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि जल्लोषात संपन्न झालाय. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली अहिर येथून तालुका प्रतिनिधी राजू पठाण यांनी. आलापल्ली येथे ग्लोबल मीडिया कॉन्व्हेंटच्या वतीने 20 जानेवारीपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीत विद्यार्थ्यांनी फलक, घोषणावाक्य आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दारू आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश दिलाय. ही रॅली वीर बाबूराव सेंड माके चौकात पोहोचल्यानंतर तेथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आलाय. यावेळी व्यसनाचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम आणि उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्ती जीवनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमानंतर मिरवणूक काढून संदेश सर्व दूर पोहोचवण्यात आलाय. या उपक्रमात मुख्याध्यापक अनिल रॉय यांच्यासह अमोल भरशंकर, सरिता नीलम, किशोर कामटे, रुपाली कोंडावार, सुप्रिया बुद्धावार, टीना गड्डमवार आणि वैदा पठाणी आदी शिक्षकवृंद उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे गावात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचं नागरिकांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली अहिरी येथून तालुका प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी. गोंदिया जिल्हा नियोजन समितीची 20 तारखेला झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली. महाराष्ट्राचे मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जिल्ह्याच्या विकास कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत खासदार डॉक्टर पडोळे यांनी भर बैठकीत जमिनीवर बसून निषेध नोंदवला. हा प्रकार पाहून सभागृहातील अधिकारी स्तब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांगितलंय की विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे आपण मांडलेल्या विकास कामाच्या प्रस्तावांना मान्यता दिली जात नसल्याचं त्यांचा आरोप आहे. तसेच लेखी स्वरूपात नोंद घेतली जावी यासाठी आपण हा विरोध नोंदवल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय गोंदिया जिल्हा प्रतिनिधी रमेश शिंदे यांनी. ही जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यासाठी
निर्णायक असे डेव्हलपमेंटसाठी जे निर्णय असतात ते घेतले जातात. आम्ही सुचवलेल्या कामाला निधी अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिलेला नव्हता. त्याकरता फक्त पालकमंत्री साहेबांचा, मंत्री महोदयांचा शब्द पाहिजे होता आणि त्यांनी शब्द दिला की यावेळेस आम्ही सुचवलेल्या म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या कामाला ते मान्यता देतील असा त्यांनी शब्द दिला. सगळेच डेव्हलपमेंटचे काम, भंडारा जिल्ह्यात, गोंदिया जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे सगळे काम त्यांच्याकडून शब्द घ्यायचा होता. कारण की हे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची होती आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना सुचवलेले काम हे जनहिताचेच होते, लोकांचेच होते आणि डेव्हलपमेंटचे होते आणि त्यांना समजा ते काम ग्राह्य धरले नाही तर मग काही ना काही करावं लागेल. गडचिरोली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वन विभागातील एका अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली. कमलापूर वन परिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रात ही घटना घडली. वन जमिनीवर अवैध काम केल्याचा आरोप करत जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरील दंड कमी करून देण्यासाठी क्षेत्र सहाय्यक महेश जयंतराव धामनगे यांनी तक्रारदारांकडे लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार हा तेलंगणातील रहिवासी असून दंड कमी करण्यासाठी 25,000 रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 10,000 रुपये स्वीकारताना ACB पथकाने सापळा रचून धामनागे यांना अटक केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या गडचिरोली आणि चंद्रपूर येथील निवासस्थानी झडती घेण्यात आली. ही कार्यवाही नागपूर परिक्षेत्रातील ACB अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली येथून प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तरोळा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष लेझिम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे हा आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कृतीची गोडी लागावी आणि पारंपरिक भारतीय खेळाचं महत्त्व समजावं यासाठी प्रशिक्षण राबवण्यात येते. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लेझिमचे विविध प्रकार, शिस्तबद्ध हालचाली, तालबद्धता आणि सादरीकरणाचे तंत्र शिकवले जाते. या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सरावादरम्यान मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शाळेचे मुख्याध्यापक भगत सर, शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभत आहे. पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून लेझिमचं आकर्षण सादरीकरण करण्यात येत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक वारसा असलेले लोणार सरोवर येथे वाढती पाणी पातळी आणि घटती क्षारता यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरोवराची पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्याने पाण्याची pH 11.5 वरून 7.5 पर्यंत घसरला असून त्यामुळे दुर्मिळ जैवविविधतेला धोका निर्माण झालाय. पाणी वाढल्यामुळे आई कमलजा माता मंदिर, गैबनशाह वली दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे जलमय झाली असून वास्तू आणि मूर्तीचं नुकसान होत असल्याचं सांगण्यात आलंय. शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचा प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचं नैसर्गिक स्वरूपात बदल होत आहे. या पार्श्वभूमीवर गोड्या पाण्याचा स्रोत काठावर अडवणे, कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे आणि मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीची योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनासह ASI आणि युनेस्को यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी येत्या 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. हे 5 निवेदनं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब, त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को, जो फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी
ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी. अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आले. आणि नुसतं मंदिरच नाही साहेब, तिथे एक गैवंशावली चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे. त्यांची कबर आहे, ती कबर सुद्धा उद्याला नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की 15 दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग, लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रोखूत आम्ही. आणि त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भवेल तो प्रशासनाच्या हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल. नवी मुंबईतील वाशीनाका परिसरात आज गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. भारत गॅस पेन येथून ग्राहकांचं सिलेंडर घेऊन वडखळकडे जाणाऱ्या वाहनांच्या इंजिनाला अचानक आग लागली. त्यानंतर वाहनातील काही सिलेंडरचा स्फोट झालाय. टाटा मेगा एक्सेल हे वाहन चालक मालक सिद्धार्थ विठोबा ठाकूर यांच्या मालकीचं असून वाहनात एकूण 48 भरलेले आणि 4 रिकामे सिलेंडर होते. त्यापैकी 9 भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, JSW कंपनीचे अग्निशमन दल तसेच पेन नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. लाईन पहिला पेड घेतली ना सुरुवातीला, त्याच्यामुळे गाडी जराशी बाजूला घेतली. 5-6 माणसांनी चांगला धूर त्याच्यामुळे मग जरा बाजूला घेतली आणि फायरचा बाटला मारला. ते प्रेशर वाढला, त्याच्यामुळे किती ब्लास्ट झाले तरी अच्छा तर समजू शकत नाही. 48 बाटले भरलेले होते. देशाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी आज पंढरपूर दौऱ्यात पवित्र चंद्रभागा नदीकाठावर भेट देत तीर्थदर्शन घेतले. यावेळी देवेगौडा यांनी चंद्रभागेच्या पवित्र तीर्थात पाय धुवून तीर्थ कपाळी लावले. पंढरपुरामध्ये आगमन होताच त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार चंद्रभागा तीरावर जाऊन भक्त पुंडलिकांचं दर्शन घेतलंय. लाडक्या विठुरायांची आणि चंद्रभागेच्या पावन वातावरणाची अनुभूती घेत देवेगौडा यांनी वारकरी परंपरेबद्दल आदर व्यक्त केलाय. या भेटीमुळे पंढरपूरमध्ये भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका येथे शेतकरी बांधवांसाठी रब्बी हंगाम 2025ची ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. पीक विमा, पीक कर्ज तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 7-12 उतार्यावर पिकाची अचूक नोंद असणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 24 जानेवारी 2026 पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी वर्जन 4.0.5 या अद्ययावत ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंदणी करावी. तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल आणि नियुक्त मदतनीसाशी संपर्क साधावा, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ई-पीक पाहणीमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. तसेच पारदर्शक प्रशासनासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याचा 7-12 उतारा पीक नोंद विना राहू नये असे आवाहन तहसीलदार सरिता पाटील यांनी केले. मी सरिता पाटील, तहसीलदार मोताळा. मी आज मोताळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की रब्बी हंगाम 2025ची ई-पीक पाहणी नोंदणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि पीक विमा, पीक कर्ज आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 7-12 उतार्यावर पिकाची अचूक नोंद असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी 24 जानेवारी 2026 ही अंतिम दिनांक शासनाने निश्चित केलेली आहे आपला पीक पेरा अपडेट करण्यासाठी. तर सर्वांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी पीक पेऱ्याची नोंद घ्यावी असं मी आवाहन करते. अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी मुंब्र्यातील एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. MIMच्या नगरसेवकाने मुंब्रा पूर्ण हिरवं करू असं विधान केल्यानंतर नवनीत राणा यांनी त्यावर टीका केली. नवनीत राणा म्हणाल्या की मुंबई पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानमध्ये जावं लागेल. या देशात भगवा आणि निळाच चालेल. तसंच कोणी कितीही म्हटलं तरी मुंब्रा पूर्ण हिरवा करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असंही त्यांनी नमूद केलंय.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा उल्लेख करत सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्त घेऊन आम्ही काम करतोय. या देशामध्ये भगवा कोणीही हटवू शकत नाही. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुंब्रा येथील वक्तव्यावरून विविध स्तरावरून प्रतिक्रिया येते. डोक्यावर जोपर्यंत आम्ही कुंकू आणि हा लावून फिरताय तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आमच्या रक्तात आहे. विचारांचं रक्त घेऊन आपल्याला या भारतासाठी, आपल्या देशासाठी, विचारासाठी तुम्ही जे करताय, तुम्ही सगळे लोक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर स्वार्थासाठी लोक जगतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे काम करताय तुमच्यासारखे कोणीच होऊ शकत नाही. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी मी फक्त एवढंच सांगेन. आणि जे आता बातम्यामध्ये चालू आहे की पूरा ग्रीन करेंगे, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है. ये याद रखना. छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी. किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं. ये याद रखना. इस देश में ऐसे कार्यकर्ता, ऐसे भक्त और हमारे जैसे लोग, हम पॉलिटिक्स में भी हैं, राजकारण में भी हैं, पर हमारे विचार, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं. जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता. इतना याद निषाद आमचं माया जीव घेते फक्त ट्रेनसाठी दरवर्षी. मी म्हटलं अरे बाबा मी खासदार नाही आहे. म्हणे मला माहित आहे जो विचारांसाठी जगते त्याला पदाची आवश्यकता नाही आहे, आणि जो विचारांसाठी जगून राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्यांना सांगण्याचा अधिकार आम्ही ठेवतो. आणि दरवर्षी पूर्ण टीम, आमचे दादा, सगळे लोक माझ्याकडे येतात. आणि माझी नशीब आहे की तुमच्यासाठी मी काहीतरी करू शकते. पद असो नसो, व्यक्ती कामाचा असला पाहिजे. आणि तो दरवर्षी ते काम करून फक्त एकच नाही, जिथे जिथे तुम्हाला या टीकेसाठी माझी गरज पडेल तिथे तिथे नवनीत राणा तुमच्या पाठीशी उभी राहील. बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड परिसरात काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या खासगी लेआउटमधील रो हाऊस संदर्भात परवानगीविषयी प्रश्न उपस्थित झालेत. ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता गावातून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यासाठी गावात खोदकाम केल्याचं, तसेच ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणी पुरवठा योजनेतून लेआउटमधील रो हाऊसेससाठी जोडणी करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. या कथित प्रकारावर सुंदरखेड ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेतं आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागलंय. याबाबत माहिती देताना ग्रामपंचायत प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की गावठाण हद्दीबाहेर ज्या काही परवान्या या संदर्भात द्यायच्या असतात, बांधकाम परवाना किंवा मग त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत, तर ह्या सर्व आता नगररचना विभागाच्या परवान्यानंतर ह्या कामं करण्यात येतात. ग्रामपंचायतीला याबाबत विचारणा केली असता त्यांना याबाबत कुठल्याही परवानग्या अद्याप मागण्यात आलेल्या नाही आहेत असे समजले. तसेच त्या ठिकाणी तुम्ही जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याबाबत देखील परवानग्या ग्रामपंचायतीला मागण्यात आलेल्या नाही आहेत. तरी ग्रामपंचायतीने यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या ह्या नगररचना विभागाकडून संबंधित बिल्डरने ह्या पूर्तता केली की नाही याची खातरजमा करावी. कारण नंतर शेवटी या सगळ्या नियमानुसार केलेल्या बांधकामांना आपल्याला मूलभूत सुविधा पुढे पुरवाव्या लागतील. तर त्यासाठी आवश्यक त्या परवान्यांची जी माहिती आहे ती ग्रामपंचायतीने घ्यावी. काय कारवाई? बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार सरोवर संदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून लोणार सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असून त्यामुळे सरोवराचे मूळ स्वरूप आणि आसपासची जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत
मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठ आणि स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. लोणार सरोवरात पाण्याचे 4 स्रोत अखंड वाहत असल्याने जलपातळी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सरोवराच्या तळाभोवतीही झरे असल्याचं सांगण्यात येते. नेमकी जलपातळी का वाढते याचा ठोस शास्त्रीय खुलासा अद्याप झालेला नाही. या ठिकाणी योग्य वैज्ञानिक संशोधन न झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चिंतेचा विषय निर्माण झालाय. दरम्यान सरोवरात जिवंत मासे आढळल्याची बाबही समोर आली. मात्र त्यामागील कारणांचा उलगडा अद्याप झाला नसून सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे चित्र आहे. या जनहित याचिकेमुळे आता लोणार सरोवरात होत असलेल्या बदलांकडे प्रशासन आणि तज्ज्ञांचं लक्ष वेधलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाणी पातळी वाढतच चाललेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोणार सरोवराची पातळी एवढी कधीही वाढली नाही आणि हा खरंच चिंतेचा विषय आहे. आम्ही वारंवार शासनाला सांगत आहोत, परंतु अद्याप कुणीही त्याच्यावर दखल घेतलेली नाही. कोणी शब्दही बोलायला तयार नाही. असंच जर झालं तर लोणार सरोवराचं जे नैसर्गिक महत्त्व आहे ते नक्कीच कमी होईल व त्याला धोका निर्माण होईल. जगप्रसिद्ध जगातील बेसॉल्टिक रॉकमधलं एकमेव सरोवर इतकं फेमस असूनही त्याकडे का दुर्लक्ष होतं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सरोवराचा ज्या पाण्यामधील जे गुणधर्म आहेत त्याच्या pH लेवल जो आहे तो सर्व बदललेला आहे. तरी पुरातत्व विभाग, फॉरेस्ट विभाग, इतर विभाग यांनी याकडे काहीतरी लक्ष द्यावं व पाण्याची पातळी कशी कमी होईल याकडे लक्ष देण्याची खूपच गरज आहे. आणि असं न झाल्यास खरंच याचं निसर्ग सौंदर्य धोक्यात आलेलंच आहे. मंदिरं बुडलेली आहे, पुरातन मंदिरं याच्यामध्ये आहेत ते बुडले पाण्यामध्ये आणि कमळजा मातेचं मंदिरही पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत आहे. जवळपास 15 ते 20 फूट या पाण्याची हाईट वाढलेली आहे. तर यावर लवकरात लवकर शासनाने काहीतरी करावं, निर्णय घ्यावा, कारण बरेच वर्ष निघून जात आहेत. आपलं निसर्ग सौंदर्य धोक्यात येत आहे. आजच्या बातमी गावाकडची मध्ये आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.